शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर अदखलपात्र गुन्हे दाखल। मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर पोलिसांना आली जाग, गायकवाडांची मुजोरी मात्र कायम। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। पैशांच्या बॅगेसह शिरसाटांचा व्हिडिओ समोर, राऊतांच्या दाव्यानंतर व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती। आपल्याच घरातला व्हिडिओ असल्याचं संजय शिरसाटांकडून मान्य। व्हिडिओबाबत माहिती नाही, कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढल्याचं सांगत सारवासारव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर तर्कवितर्क। गुपचूप दौऱ्यात शिंदेंची भाजपच्या बड्या नेत्यांसोबत भेट झाल्याची चर्चा। महापालिका निवडणुका आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष भाजपात विलीन करण्यास तयार होते, तसंच त्यांनी फडणवीसांचीही तक्रार केली। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। शिंदे मोदी शहांना भेटले असतील तर राऊतांना पोटशूळ का? उदय सामंतांचा सवाल। आयकर विभागाची नोटीस पाठवून कुरघोड्या सुरू असल्यानं दौरा, रोहित पवारांचा मोठा दावा। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर। आज विधान परिषदेमध्ये सादर। विधेयकावरून गोंधळ, कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती। तीन 367 धार्मिक स्थळांवरचे बेकायदा भोंगे काढले। मुख्यमंत्र्यांची माहिती। बेकायदा भोंगे दिसल्यास पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा। ध्वनिक्षेपकांना रात्री 10 नंतर परवानगी नाहीच अशी ग्वाही। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या एआय चेहऱ्या आडून लाखो रुपये लुटले। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक। शहापूर मासिक पाळी तपासणी प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सोमवारपर्यंत सुरू करा, अन्यथा मंगळवारपासून आंदोलन, पालकांचा इशारा। माढ्याचे आमदार अभिजित पाटलांकडे 1 कोटींची खंडणी मागणाऱ्या कामगार नेता किरण घोडकेला 10 लाख रुपये घेताना रंगेहात अटक। अभिजित पाटलांची बदनामी थांबवण्यासाठी आरोपीनं मागितली होती खंडणी। राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवर अखेर कारवाई होणार। जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। प्रवेशावेळी भरलेली रक्कम आणि फीचे उर्वरित पैसे मागितल्यामुळे मारहाण। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धक्कादायक घटना, मारहाणीत पालकाचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।